स्वतःच्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतर करणं ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती. हेच कुठल्याही व्यवसायाचं बेस असायला पाहिजे त्या महिलांच्या सेफ्टीसाठी, जेणेकरून त्यांना उन्हाळ भ्रमंतीसोबत फिरायला यायला सेफ आणि कम्फर्टेबल वाटेल. पहिली गोष्ट सेफ्टी म्हणजे काय बाबा, तो ऑर्गनायझर कोण आहे, एखाद्या पॉईंटला चालू त्या पॉईंटचं नाव, त्याच्या आधी तो गेलाय का, त्याला त्याच्या फील्डमध्ये काय माहिती आहे. टाइमपास म्हणून पण खूप लोक आहेत, त्याच्यामुळे हे हायकिंग कल्चर थोडं डिस्टर्ब होतंय का? रील असेल किंवा चला माझा मित्र जाऊन आलाय, मैत्रीण जाऊन आली तर मला गेलंच पाहिजे, म्हणजे हे दाखवणं. स्मोकिंग होते, अल्कोहोल बऱ्यापैकी होतं, तर या गोष्टीचेही अनुभव येतात. विचित्र गाणी आहेत, ते स्पीकर आणून मोठ्या आवाजात गड किल्ल्याला म्हणजे चालू ठेवणं, इतरांना डिस्टर्ब करणं असेल. ट्रेकिंगच्या गिअर्समध्ये तुम्ही सांगितलं की शूज फार महत्त्वाचा विषय आहे. मग शूजमुळं जे काही ॲक्सिडेंट होतात, युजली पाय घसरते, जास्तीत जास्त गड किल्ल्यांवरती ॲक्सिडेंट होतात ते पाय घसरते. मग ते खरंच फुटवेअरमुळे होतात चुकीच्या की? म्हणजे नमस्कार. ट्रेकिंग म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आठवण येते ती गड किल्ल्यांची, खास करून सह्याद्रीतल्या गड किल्ल्यांची. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी पादाक्रांत केलेल्या गडाला एकदा तरी भेट द्यावी, त्या साहसी खेळात सहभागी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. ट्रेकिंग म्हणजे केवळ डोंगर चढणं आणि उतरणे नाही आहे. ट्रेकिंग म्हणजे एक साहसी प्रवास कथा असते आणि त्यासाठी गरज असते एका जोडीची, ती म्हणजे तुमच्या पायातील योग्य शूज, तुमच्या मनातील जिद्द. या अशाच जिद्दीची कहाणी घेऊन आज आपण आलो आहोत. आपले आजचे पाहुणे, ज्यांचं नाव आहे जितेंद्र शिंदे, ज्यांच्या व्यवसायाची कहाणी सुरू होते त्यांच्या पॅशनपासून. उन्हाळ भ्रमंती या ब्रँडच्या नावाने सुरुवात केलेला त्यांचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या पाहुण्यांनी ट्रॅकिंग आणि ॲडव्हेंचरच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया. पण या नुसत्या गप्पा नाहीत, तर बोलणं होईल मुद्द्याचं, कारण आपण इथे फक्त मुद्द्याचं बोलतो. नमस्कार जितेंद्रजी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज आपल्या एपिसोडमध्ये, मुद्द्याचं बोला पॉडकास्टमध्ये. सगळ्यात बेसिक प्रश्न आहे सुरुवातीला. उन्हाळ हा शब्द जो असतो तो उपहासाने घेतला जातो. जिथे जसं की एक अशोक सराफांचा पिक्चर होता, एक उन्हाळ दिवस, आणि लहान मुलांना म्हटलंही जातं आपल्या ग्रामीण भागामध्ये, काय उन्हाळ काय करत फिरतोय. आणि तुम्ही तर नाव दिले उन्हाळ भ्रमंती. तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की काय स्टोरी आहे याच्यामागे, उन्हाळ भ्रमंती कसं सुचलं आणि काय स्टोरी आहे? ओके, तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे. कारण मी 2010 ते 2016पर्यंत विविध प्रकारचे जॉब केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या, जसं की ट्रॅव्हल रिलेटेड. ज्यावेळेस मी जॉबमध्ये आलो, जसं की आपल्या ट्रॅव्हल्स आहेत, ट्रॅव्हल बुकिंग करतो आपण, अकोला, अमरावती वगैरे ह्या सर्व. त्या ठिकाणी मी त्या बुकिंग क्षेत्रामध्ये काम केलं. त्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा मी टूर्स क्षेत्रामध्ये आलो. टूर्स म्हणजे चला कोणाला पॅकेज द्यायचं आहे, कपल पॅकेज आहे, शिमला मनाली, ऑल ज्या काही आहेत, तर ते सुरू झालं. त्या काळात माझं म्हणजे सामाजिक क्षेत्राकडे कल खूप होता माझा, म्हणजे समाजकार्यामध्ये. कारण प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे तर तो समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर त्याप्रमाणे माझी सुरुवात होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी असायचो, जसं की ब्लड डोनेशन असेल, पर्यावरण संवर्धन खास करून टेकडी संवर्धन असेल, वृक्षारोपण आहे, त्यामध्ये स्वच्छता आहे, नदी क्लिनिंग असेल, असे बरेचसे NGO आहेत आता. त्यामध्ये मी खूप म्हणजे कार्यरत होतो. त्यावेळेस मी एका NGOमध्ये होतो. तेव्हा मी एक कल्पना आली डोक्यात की यार चला आपण वेगळं काहीतरी करूयात. वेगळं याचा अर्थ आपण पर्यावरणाशी कनेक्टेड आहोत किंवा ती गरजच आहे आता काळाची. तर ती सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मी हे सुचवलं की आपण पर्यावरण रक्षण करतोय. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपलं हनुमान टेकडी आहे सिम्बायोसिस कॉलेजच्या शेजारी. बरोबर. त्या ठिकाणी आम्ही खूप सारं म्हणजे वृक्षारोपण कंटिन्यूस करत होतो. अनेक व्हॉलेंटियर्स त्यांना आम्ही बोलवत होतो. हे सुरू झालं. त्यासोबत मग थोडंसं वेगळं काहीतरी याला म्हणजे रूप देऊयात किंवा आकार देऊया, हा भाग झाला. आणि मग आम्ही सुरुवात केलं की मी डिस्कस केलं की आपण असं करूयात का की गडकिल्ले, महाराज आहेत, इतिहास आहे, सर्व आहे, पण गडकिल्ले संवर्धनाचाही मुद्दा त्यात येतोय,
किंवा अनेक लोकांना अनुभवायचं आहे, म्हणजे वय वर्ष 3-4 असू द्यात, अदरवाईज 70, 80, 85, 90 असू द्यात, त्या सर्वांना गड किल्ल्यांचं आकर्षण आहे किंवा त्यांना जायचं आहे, बरोबर तर त्यांना आपण घेऊन जाऊयात राईट. आणि ते पण अतिशय माफक खर्चात घेऊन जाऊयात. ओके. त्यांना इतिहास तिथं सांगूयात, तो इतिहास ते जाणतील. शिवाय त्या ठिकाणी गेल्यानंतर आता बरेच ट्रेकर्स येतात, कचरा करणं वगैरे, तो आपण थोडंसं एक कार्य म्हणून समाज प्रबोधन करता येईल ते करूयात. आणि बाकी जो काही त्यातून शिल्लक राहणारा निधी आहे तो आपण गडकिल्ले संवर्धन असेल किंवा समाजकार्यासाठी किंवा पर्यावरणासाठी वापरूयात. तर अशी सुरुवात झाली. बट हे सगळं चालू होतं, पण काही कारणास्तव ते थांबलं गेलं. ओके. थांबलं गेलं, ठीक आहे. म्हणजे NGOतून मी ट्रान्सफर झालो जॉब यासाठी, की त्यांनी मला जॉबच ऑफर केला की तुम्ही हे सांभाळा, बट कारण ॲज अ एम्प्लॉई. येस, त्या गोष्टी मग थांबल्यानंतर या क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे आणि मलाही त्याची आवड निर्माण झाली. म्हणजे माझी पॅशन होती की फिरणं, भटकणं हे चालूच होतं कंटिन्युअस. त्यानंतर ठरवलं की यार चला, मलाही आवडतंय फिरणं, तर सर्वांनाच फिरायचंय, तर का ना आपण सगळ्यांनाच घेऊन पुढे जाऊयात किंवा त्यांनाही त्याच गोष्टीचा आनंद देऊया किंवा ती गोष्ट त्यांना फील करूयात की बाबा हे असं आहे, तिथं जाऊ शकतो आपण किंवा तिथला अनुभव, तिथला आनंद खूप वेगळा आहे. तर तशी ही सुरुवात झाली उन्हाळ भ्रमंती. आता तुम्ही म्हणजे गंमत अशी आहे की बरेच जण हे करतात की अरे उन्हाळ क्या, अरे काय उन्हाळ आहे. तर खऱ्या अर्थाने उन्हाळ आणि उन्हाळक्या उपासात्मक पण आहे किंवा आपण तुम्ही म्हटलात लहान मुलाला पण म्हणतो अरे काय उन्हाळ करतोय, बट हे उन्हाळ वेगळं आहे. उन्हाळ म्हणजे जो मनसोक्त फिरतो, मनसोक्त म्हणजे बाबा त्याला बंधनच नाहीये, ते उन्हाळ. आणि भ्रमंती तर ॲज इट इज ट्रॅव्हलिंग. येस. येस. तर तशी ही उन्हाळ भ्रमंती 2016 साली सुरुवात झाली. क्या बात आहे. उन्हाळ भ्रमंती उपासात्मक असलं तरी तुम्ही त्याला योग्य वे दिलाय. खरं तर स्वतःच्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतर करणं हेच कुठल्याही व्यवसायाचं बेस असायला पाहिजे किंवा असू शकतं. तर उन्हाळ भ्रमंती काय आहे? ज्यांना स्वच्छंदपणे फिरायचं आहे, ज्यांना कुठलंही बंधन नको आहे, एकदम फ्री डेज म्हणजे मोकळं, तर ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती ही आमची टॅगलाईन आहे. त्यामुळे खूप सारी लोक जोडली गेली आहेत किंवा जोडली जात आहेत आणि मनसोक्त म्हणजे फ्री होत आहेत ती, की त्यांना आनंद त्या गोष्टीचा फिरण्याचा मिळतोय. तर अशा रीतीने ही उन्हाळ भ्रमंती आपली चालू झाली आहे आणि चालू आहे. 9 to 5च्या चक्रात अडकलेल्या लोकांना एक आशेचा किरण आहे उन्हाळ भ्रमंती. नक्कीच. मनात विश्वभर फिरून येतो आपण, पण खरं जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्यातला उन्हाळपणा बाहेर येतो. आणि उन्हाळचा आज तुम्ही एक वेगळा अर्थ सांगितला आम्हाला की स्वतःला स्वच्छंदीपणे फिरता येणं म्हणजे उन्हाळक्या करणं किंवा उन्हाळ भ्रमंती करणं. क्या बात आहे. उन्हाळ भ्रमंती हा ब्रँड तुम्ही सुरू केला स्वतःच्या पॅशनमधून, ट्रॅव्हलिंग असेल, ट्रेकिंग असेल, आणि त्यातल्या त्यात तुम्ही खास करून भर दिला ऐतिहासिक ठिकाणं, महाराजांचे गड किल्ले असतील तिथे लोकांना नेणं, त्यांच्या ट्रिप ऑर्गनाईज करणं वगैरे. त्याचबरोबर तुम्ही उन्हाळ भ्रमंतीमध्ये हे ट्रेकिंगचे गिअर्स वगैरे सर्व सुरू केले. काय चॅलेंज होतं? कारण की इतके मोठे ब्रँड ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलला आहेत. खास करून डिकेथलॉनसारखा ब्रँड आहे ज्याच्याकडे ट्रॅकिंग गिअर स्वस्तात पण मिळतात, ऑनलाईन पण मिळतात आजकाल ॲमेझॉनवरती वगैरे. काय चॅलेंज होतं तुमच्यासमोर? तर उन्हाळ भ्रमंती करताना जसे की ट्रेकिंग करणं, थोडक्यात ट्रेक करताना बेसिक गोष्टींची गरज आहे. जसं की बरेच म्हणजे कपडे आपले पूर्ण असावेत. बेसिक सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे ट्रेकिंगचा शूज सगळ्यात मोठं काम करतो. ओके. तर ते गरजेची गोष्ट. तर एक किस्सा सांगायचा आहे मला तुम्हाला. 2018-19 साधारण 18च्या आसपास एक मॅम आल्या होत्या, अंधारवन जंगल ट्रेक, जो आता मोस्टली सह्याद्रीमध्ये फिरायचं म्हटलं की पाऊस पडला की सह्याद्री आठवतो लोकांना, बरोबर. कारण पावसात भिजायचे किंवा फिरायचे. तर अंधारवन हा फेमस ट्रेक आहे, तामिनी घाट अंधारवन. बरोबर आहे. तर माझ्यासोबत 30 पार्टिसिपंटनी एंट्री केली होती. मी, कीर्ती, तिथला स्थानिक गाईड आणि अजून एक लीड, असे आम्ही 4 जण होतोच. बट ट्रेकिंग
ज्या दिवशी होणार आहे त्याच्या आधी आपण सर्व गोष्टी माहिती देतो ग्रुपवरती, बाबा 2 दिवस 3 दिवस आधी, की तुम्हाला काय हवं आहे एक्झॅक्टली, आपल्या ट्रेकसाठी काय गरजेच्या गोष्टी आहेत, शूज, कपडे, पाणी, खाऊ, ह्या सर्व गोष्टी. तर त्या दिलेल्या असतानासुद्धा ट्रेकला सुरुवात म्हणजे बसमधून खाली उतरलो, स्टार्ट पॉईंटला आलो, नाश्ता वगैरे आमचा सर्व झाला होता. ट्रेक सुरू झाला. सुरू झाल्यानंतर ट्रेकच्या मध्यावरती आम्ही आलो, म्हणजे त्या ठिकाणी हिरडी नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी आलो. तिथं आमचं जेवण सांगितलं होतं, जेवण केलं आम्ही. जेवण केल्यानंतर आता जंगल ट्रेक म्हणजे तिकडचा भाग जो आहे तो पूर्ण जंगलातला आहे किंवा त्या जंगलातून वाट काढत आपल्याला जायचं आहे. पाऊस तिकडच्या एरियात भरमसाठ पडतो. तर ज्या एक मॅडम आल्या होत्या त्यांनी कॅज्युअल शूज जो आपण डेली वेअर करतो ऑफिसला किंवा असा, तर तो शूज त्यांनी घातला होता. मग आमचं जेवण झाल्यानंतर साधारण आता आमचा ट्रेक राहिला होता एक 40%. ओके. आम्ही भिराच्या पलीकडे उतरणार होतो म्हणजे तिथं आमचा एंड होणार होता. बाकी पार्टिसिपेंट ट्रेक लीड पुढे गेल्या, मी लास्टला लीड करत होतो एकदम सर्वांना आणत. तर माझ्यासोबतच होत्या. बट जे पाऊस पण तुफान होता, पाणी वाहत होतं, त्या रस्त्यातून आम्हाला चालावं लागत होतं. बट चालताना शेवटी ओढ्याचं स्वरूप प्राप्त होतं कधी कधी. बरोबर आहे, मोठं पाणी आलं. येस, पण त्यातून चालताना बारीक जे खडे आहेत, दगड आहेत, ती पाय आपल्या शूजमध्ये जातात. ओके. हा, कारण तो शॉर्ट शूज. येस, शूजमध्ये गेले की चालताना शेवटी थोडासा आपला पाय सुजला जातो, कारण ट्रेक आपण करतोय 10 किलोमीटर 20 किलोमीटर जो काय आहे, तर तो त्यांचा पाय थोडा चिघळला गेला. तर आत्ता साधारण संध्याकाळचे म्हणजे 4 वाजता झाले होते ओके त्या टायमाला. आणि बाकी पार्टिसिपेंट वगैरे सगळे माझे एक आम्ही नियोजन करतो की या टायमाला आपल्याला पोहोचायचं सर्व शेड्यूल असतं. सगळे 5ला तिथं पोहोचले, रिलॅक्स करत होते तिथं जाऊन. बट 5 वाजता मी 30 ते 35% ट्रेक अजून माझा राहिला होता, पूर्ण डिसेंट होतं आणि मॅमच्या पायाला जखमही झाली होती. आमच्याकडे फर्स्ट एड कंटिन्यू असतंच, त्यांना बँडेज पट्टी सर्व केलं. मात्र त्यांनी मनाने हार मानली. त्यांना पॉझिटिव्ह करत, त्यांना खूप गप्पा गोष्टी करत, त्यांना मी अक्षरशः हाताला पकडून एक एक पाऊल असं टाका तसं टाका करत त्यांना खाली उतरवत लास्टला घेऊन गेलो. तर फक्त इथं चूक काय नडली, एक शूज बेसिक म्हणजे शूज योग्य नव्हता हा प्रश्न. त्यामुळे सर्व विस्कळीत झालं, म्हणजे त्यांना त्रास झाला. त्यासोबत आता आमचं कर्तव्यच आहे की आम्ही ट्रेक ऑर्गनाईज करतो, लीड करतो, याचा अर्थ आम्हाला स्टार्ट टू एंड प्रत्येकाला जसं घेऊन गेलो तसं आणायचं आहे. त्यामुळे ही कसरत करावी लागलीच आणि बऱ्याचदा लागते. पण याचं कारण फक्त शूज. येस. त्यामुळे आम्ही सांगत होतो की यार शूज तुम्हाला घ्यायचा आहे बेसिक, आणि तोही याच ब्रँडचा. याचं कारण CTR कोस्टर्स, याचं कारण हा मेड इन इंडिया शूज असून त्याची जी ग्रीप आहे ती रबरची आहे. आता अनेक प्रकार जसे की ऑनलाईन आपल्याला पाहायला भेटतील की हा ट्रेकचा शूज आहे, हा ब्रँडचा हा शूज आहे, बरेचसे आहेत. जसं की आता डिकॅथलॉन ब्रँड चांगलंच आहे, फक्त ते आपल्यातलं नाही आहे, म्हणजे बाहेरचं आहे. त्यांच्याकडे ज्या बनतात गोष्टी, जसं की शूज एक्झाम्पल घेऊयात, ते शूज त्यांच्या टेरेनप्रमाणे त्यांनी बनवलेले आहेत. CTR हा मेड इन इंडिया शूज असल्यामुळे तो आपल्या टेरेनप्रमाणे बनलेला आहे, त्यामुळे त्याची ग्रीप आपल्या मातीत घट्ट पकडली जाते. त्यामुळे CTR हा नेहमी बेस्ट असेल, कारण एकतर तो रिझनेबल किमतीमध्ये आहे, ओके, त्याची प्राईस खूप कमी आहे. डिकॅथलॉनमध्ये बेसिक पहिल्यापासून मी CTR शूज वापरतोय, गेले 8 वर्ष प्लस होऊन गेले असतील मला. खूप सारे CTRचे शूज आहेत माझ्याकडे, प्रकार म्हणजे वेगवेगळे, ते वापरतोय. त्यानंतर ट्राय म्हणून मी डिकॅथलॉनचाही शूज वापरला की पाहूयात एक्झॅक्टली काय आहे. बट जसं CTRला कॉन्फिडन्स भेटतोय किंवा जी ग्रीप भेटते ती डिकॅथलॉनला भेटत नाही. त्यामुळे मग डिकॅथलॉनचा शूज मी पुन्हा कधीच वापरला नाही, किंवा जो कोणी व्यक्ती येतो की तुम्ही शूज वापरा पण CTR वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगला भेटतोय. स्वदेशी प्रोडक्ट तुम्ही वापरताय आणि तुम्हाला जे हवं आहे त्यातून भेटण्याचं रिस्क कमी भेटणार आहे आणि ते तुमचं होणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिटर असं नाही, कॉम्पिटिटर खूप प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत. बट एक जे CTRनी नाव केलेलं आहे किंवा ज्या लोकांना माहीत आहे, तर CTR कधीही बेस्ट राहील ट्रेकिंग क्षेत्रातल्या शूजसाठी म्हणाल तर. क्या बात. आत्ताच तुम्ही सांगितलं की त्या एक मॅडम होत्या, त्यांनी कसा तो चुकीचा शूज घातल्यामुळं काय अख्ख्या ट्रिपचा मेस झाला किंवा त्रास झाला आणि सगळ्यांचीच लाईफ रिस्कमध्ये होती की उशीर झाला असता तर काय झालं असतं वगैरे वगैरे. पण ॲज अ ट्रॅव्हल ऑर्गनायझर म्हणून तुम्ही ते
छानपैकी पार केलं. पण एक गैरसमज असू शकतो किंवा एक माइंडसेट झालाय की वुमन ट्रॅव्हलर्स नेहमी घोळ घालतात. असं असू शकतं, माझं मत नाही ते. पण आता हे उदाहरणातून आलं, तर नेमकं काय कारण असावं किंवा काय चॅलेंजेस येतात वुमन ट्रॅव्हलर्सना आणि तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल? त्यांनी आणि त्यांची संख्या पण फार कमी आहे कंपेअर टू मेल ट्रेकर्स किंवा मेल ट्रॅव्हलर्स. तुमचं काय मत आहे त्याच्यावरती? तुम्ही म्हणताय तो प्रश्न तसं म्हणजे माझ्या तरी अनुभवात नाहीये, बट होते असं की वेळ न पाहणं ह्या गोष्टी पहिली गोष्ट होतात. म्हणजे चला पिकअप पॉईंट या टायमाला दिलेला आहे, तर त्या वेळेत उशिरा येणं. येस, उशिरा येणं होतं. परत बाकीच्या काही गोष्टी असतात की थोडंसं बाबा चला फोटोशूट म्हणजे फोटो प्रत्येक ठिकाणी चला फोटो काढलाच पाहिजे, झालाच पाहिजे, शास्त्र असतं ते. येस, त्याप्रमाणे ते चालू असतं. आणि घोळ असा म्हणू शकत नाही आपण, पण लेट होणं या गोष्टी होतात. परत दमणं असतं त्यामध्ये त्यांचं थोडंफार, कारण प्रिपरेशन नसल्या कारणाने या गोष्टी होतात, सराव नाही. येस, त्यामुळे. बट आत्ता खूप व्यवस्थित आहे की भरपूर लेडीज यामध्ये आहेत, म्हणजे इन होत आहेत किंवा त्या जसं की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. क्या बात आहे. येस, ते आत्ताच्या ट्रेकिंगमध्ये नक्कीच आहे. रनिंग असू द्या, ट्रेकिंग क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे आहेत. त्यामुळे असं आत्ता नाही म्हणू शकत की महिला नाही. नाहीयेत किंवा काहीतरी घोळ होईलच, असं पूर्वी होतं, बट आत्ता ती परिस्थिती तुम्ही नाही. फार सेफ खेळायला बघताय मला दिसतंय. पण तरी पण मला पुढचा प्रश्न महिलांच्या बाबतीत विचारायचा आहे. तो यासाठी विचारायचा आहे की आज माझी मुलगी 10 वर्षाची आहे. बऱ्याच वेळेला महिलांनी अशा प्रकारला जाणं यासाठी आजही विरोध पण होतो आणि तो विरोध फक्त बाजूच्यांच्याकडून व्हायला पाहिजे असं नाही, स्वतःकडून पण होतो महिलांचा पर्टिक्युलर. त्यासाठी त्यांच्या लिमिटेशन्स स्वतःच काहीतरी लावून घेतलेले असतात की मी असं कधी केलेलं नाही, मी जात नाही. तर त्यांच्यासाठी सेफ्टी टिप्स किंवा त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता महिलांच्या सेफ्टीसाठी, जेणेकरून त्यांना उन्हाळ भ्रमंतीसोबत फिरायला यायला सेफ आणि कम्फर्टेबल वाटेल? येस, याच्यावरती नक्की मी एक अनुभव सांगेल. म्हणजे चला, एक ACP आहेत मॅम. बरं. त्या स्वतः त्यांची 10 वर्षाची मुलगी आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा, त्या दोघांनाही माझ्यासोबत पाठवतात. बरं. येस, कारण हेच आहे की एक विश्वास. त्या येऊन गेल्या किंवा त्यांना वाटलं की बाबा यामध्ये गोष्ट अशी आहे की इन्व्हॉल्व न होणं का नाही होत. पहिली गोष्ट सेफ्टी म्हणजे काय बाबा, चला तो ऑर्गनायझर कोण आहे, ऑर्गनाईज कसा करतोय जर त्याला माहिती आहे का त्या गोष्टीची, एखाद्या पॉईंटला चालू आहे, त्या पॉईंटचं नाव, त्याच्या आधी तो गेलाय का, त्याला त्याची फील्डमधली काय माहिती आहे, सेफ्टी काय घेतोय, म्हणजे गाडी कुठली असते किंवा सर्व गोष्टींचा अभ्यास जर केला तर मात्र हरकत नाहीये. कम्फर्टेबल किंवा सेफ्टी वाटणं उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे सर्वांसाठीच सर्व क्षेत्र असल्यामुळे आम्ही पहिल्यापासून आमचा प्रयत्न आणि आम्ही तेच करत आलोय की प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष असो, लहान मुलगा असो, कोणी असो, त्यांना तो कम्फर्ट झोन आमच्यात येतो. किंवा याचं कारण आमच्याकडे सर्व मोस्टली फॅमिली पूर्ण येतात, आई वडिलांसह मुलं त्यांची येतात किंवा काही पालक आहेत ज्या की एक ओळखीतल्या माझ्या ACP म्हणून आहेत मॅम, त्या साताऱ्यामध्ये कार्यरत आहेत. बट त्यांची जी मुलं आहेत, त्यांची 10 वर्षाची मुलगी आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा, त्या ज्याही वेळेस त्यांना पॉसिबल आहे, शक्य आहे किंवा त्यांना त्यांच्या शाळेतून अभ्यासातून वेळ आहे, त्यावेळेस मला हमखास फोन करतात की यार जितेंद्र, कोणता ट्रेक आहे, शुभ्राला मी पाठवते, माझ्या मुलाला मी पाठवत आहे तुमच्यासोबत, तर मला सांगा. तर हा एक विश्वास कमवलेला आहे, कारण तेवढी सेफ्टी आपण देतो की बाबा गाडी, थोडक्यात चला बस प्रवास आहे आपला, त्यामध्ये जे आपले चालक आहेत किंवा गाड्या आहेत ते निर्व्यसनी चालक आहेत, गाडी ड्राईव्ह व्यवस्थित होते, त्या ठिकाणी राहणं असेल कधी तर ती राहण्याची व्यवस्था खूप चांगली असते, व्यवस्थित असते, सेफली. तिथं गेल्यानंतर म्हणजे कुठलाही ट्रेक मला आजपर्यंत आठवत नाही की मी स्टार्टिंगपासून, जर एक्झाम्पल घेऊयात, अंधारबन मी आत्तापर्यंत 20 वेळा जर केला असेल तर 20 वेळा मी अंधारबनला प्रत्येक वेळी गाईड घेतलेला आहे. म्हणजे असं नाही की सर माझी वाट माहिती, मला माहिती आहे, तरी पण याचं कारण असं आहे की एक आपण सेफ्टी म्हणून की बाबा चला प्लस मायनससाठी एक व्यक्ती आपल्यासोबत राहू द्या, म्हणजे आपल्यासोबत लीड पण आहेत, आपण स्वतः आहोत, आपण एवढ्या वेळा केलाय, तर गाईड नको, कशाला त्याला पैसे घालवायचे, तसं नाही. तर या गोष्टी असल्यामुळे लोकांची विश्वासार्हता
ती खूप वाढलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे येणारा क्राऊड मोस्टली महिला वर्ग किंवा त्यांची Family, मुलं लहान असतील, मुलं. फॅमिली. येस. आजकाल आपण बघतो की इंस्टाग्रामवरती बरेचसे ब्लॉगर आहेत, वेगवेगळे व्हिडिओ पडतात. ट्रेकिंगविषयी माहिती दिली जाते, पण त्यात बऱ्यापैकी असं दाखवलं जातं की सगळं ऑल वेल आहे, व्यवस्थित आहे, सगळं छान आहे आणि प्रत्येकाने केलं पाहिजे वगैरे. पण रियालिटी काय आहे, त्याच्या मागचा टफनेस काय आहे की जो लोकांसमोर आला पाहिजे? ओके. आत्ताची आपण म्हणू शकतो रील लाईफ आहे. हां म्हणजे चला, रील आलं, हां सर्व छानच दाखवलं जाणार आहे. कारण तिथं येणारे प्रॉब्लेम कोणीही मांडणार नाही, मोस्टली मांडणार नाहीयेत. कारण दाखवायचं आहे ते छान. छान दाखवायचं. येस. त्याप्रमाणे हे सध्याच्या घडीला चालू आहे. बट त्या ठिकाणी प्रॉब्लेम अनेक असतात. जसं की बऱ्याचदा आपण ट्रॅव्हल करतो त्यावेळेस आपल्याला तो स्टार्टिंग पॉईंट, जर जंगल ट्रेक आहे फॉर एक्झाम्पल, किंवा गडांवरती आणखी अनेक वाटा आहेत. गड किल्ल्यांवर जायला पण फक्त एकच वाट नाही की चला हीच वाट आहे, तिथूनच यायचं आहे. तर काही ठिकाणी चढणं उतरणं डिफिकल्ट आहे, काही ठिकाणी अनेक वाटा फुटलेल्या, चुकू शकतो रस्ता, या गोष्टी होतात. परत वेळ माहीत नसणं याचा अर्थ ट्रेकिंगचा एक टाईम पिरियड म्हणू शकतो आपण, किंवा चला अनुभव आहे पण त्यावेळेत आपण जर पोहोचलो वरती तर तो एक्सप्लोअर करणं आणि परत अंधार पडण्याच्या आधी आपण रिटर्न आलो पाहिजे. या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे. तर त्या गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे मांडल्या काही ठिकाणी जात नाही आहेत, सांगितलं जात नाही. हां. काही ठिकाणी बरेच ब्लॉगर आहेत, व्यवस्थित ते मांडतायत किंवा माहिती सांगतायत. बट आत्ताच्या काळामध्ये थोडंसं मिस म्हणजे होऊ शकतं ह्या म्हणजे गोष्टी. रील आणि रियालिटीमध्ये थोडा येस आहे. हां. पण याचा अर्थ असा नाही की मी एखादं रील पाहिलंय, चला या गडावरती खूप छान सूर्यास्त भेटला, या गडावरती कारवी भेटली, या गडावरती हा व्ह्यू भेटला, तर त्यासाठी डायरेक्टली मी उठणं आणि निघणं. बट त्यासाठी काय योग्य वेळ आहे, कोणता सीझन योग्य आहे, कुठला मार्ग, किंवा तिथं गेल्यानंतर कसं? काही अडचण आहेत का, किंवा गाईड घ्यायचाच आहे का, या गोष्टी सर्व जर आपण पाळल्या तर मात्र रील आणि रिअल लाईफचा Yes. एक समन्वय साधता येईल. बरोबर. वेळेचा विषय काढला तुम्ही. वेळेवरून फार प्रॉब्लेम येतो, खास करून महिलांना. मॅरिड वुमन्स असतील किंवा एकटीने जेव्हा यायची इच्छा असते, खास करून जेव्हा बॉईज जातात, जेंट्स जातात, त्या एकाला दोघाला तिघं येतात. पण बऱ्याच वेळेला एक महिला असते जी हौशी असते, जिला अनुभव पण असतो, पण जाताना ग्रुपमध्ये महिलांची संख्या नसते किंवा एकटीच महिला येते आणि इतर पुरुष आहेत. तुमचा असा एखादा प्रसंग सांगा जिथे तुम्हाला प्राऊड फील झालंय की तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना अनुभव दिला? येस, नक्कीच. एक मॅडम आहेत माझ्या, ज्या रेग्युलर माझ्यासोबत ट्रेकला येतात. Okay. बट कलामंतीन सुळका जो आहे पनवेलजवळ, बरं. तर तो आयोजित केला होता मी. आणि थोडीशी लोक कमी झाली माझी, म्हणजे साधारण 5-6च एंट्री झाल्या माझ्याकडे. बट तरीही मला तो स्किप नव्हता करायचा, कारण 5 जणांनी त्यांच्या माइंडमध्ये होते की यार मला करायचाच आहे, किंवा जायचंच आहे. हां, त्यामुळे मला ते कॅन्सल करणं योग्य नव्हतं वाटत. आणि त्यात त्या मॅमचाही फोन आला की मॅम असं आहे, सर्वजण 5 जणच एंट्री आहेत, ती जेंट्स आहेत आणि तुम्ही एकट्या. म्हणजे 5 जेंट्स आणि एकच महिला होती. येस, बरं एकच. बरं, बट तरीही त्या म्हणल्या तुम्ही आहात, यायचंच आहे. येस, क्या येणार बात आहे. आहे. तर रात्रीचा प्रवास होता, कारण आम्हाला तो सकाळी तिथं सूर्योदय पाहायचा होता. ओके. त्यामुळे त्या सुळक्यावर जाऊन सूर्योदय पाहणं हेच आमचं मेन टार्गेट होतं. तर आम्ही रात्री साधारण 10:30-11 वाजता आपली क्रुझर केली मी, कारण क्रुझरमध्ये व्यवस्थित आम्ही कम्फर्टेबल होतो. क्रुझर करून पहाटे साधारण 3:30च्या आसपास आम्ही बेसला पोहोचलो. तिथून आम्ही स्टार्ट केला. सकाळी आम्ही जवळपास 5:45च्या आसपास टॉपला होतो वरती, आणि तो सूर्यास्त अप्रतिम आणि खूप क्लास एन्जॉय केला. कलावंतीनवरचा Yes. सूर्योदय हां, सूर्योदय. कलावंतीनवरचा सूर्योदय खूप छान एन्जॉय केला. आणि मला खूप भारी वाटलं, किंवा त्या मॅडमनी त्यावेळेस मला बाईट दिला की बाबा मी एकटी असून आणि कोणीही, कारण ते थोडंसं दुर्गम भाग पकडू शकतो आपण त्याला, की एवढ्या वेळेत कोणाचं टार्गेट नसतं की यार हेच करायचं, तिथं येऊन सूर्योदयच पाहायचं आहे, हे टार्गेट नसतं. फक्त तिथं जायचं आहे, ती अशीव करायचं आहे, असंही बऱ्याच जणांचं असतं. बरोबर आहे. पण त्यावेळेत आम्ही फक्त 6-7 जण फक्त त्यावरती होतो, त्यावेळेस सुळक्यावरती. येस. आणि त्यामध्ये फक्त आमच्यासोबत मॅडम होत्या. पण खूप कम्फर्टेबली
त्यांना वाटलं किंवा तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासूनही त्या माझ्यासोबत कंटिन्यू येत आहेत किंवा त्यांना तो विश्वास वाटतो. त्यासोबत त्यांची मुलगी असते, अनेक त्यांच्या काही मैत्रिणी त्याही जोडल्या गेलेल्या आहेत. तर म्हणजे थोडक्यात उन्हाळ भ्रमंती महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे जिथे 100% ज्यांना ट्रेकिंगसाठी सुरुवात करायची आहे करिअरला वगैरे. मग बघा, सह्याद्री आणि ट्रेकर्स यांचं फार जुनं नातं आहे. रादर आपल्या प्रत्येकाच्या रक्तात सह्याद्री आहे आणि गड किल्ले चढणं आपण लहानपणापासून दिवाळीत किल्ले बनवणं असेल वगैरे वगैरे. असा कोणता एखादा प्रसंग आहे तुमचा की जेथे तुम्हाला असा वेगळा अनुभव आला आहे, ऐतिहासिक किंवा अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर इतिहासाचा क्षण अनुभवल्याचा फील आला असा एखादा ट्रेक किंवा असा एखादा ठिकाण कोणतं सांगू शकाल? मला जास्त राजगड खूप आवडतो. म्हणजे फर्स्ट म्हणजे सुरुवात म्हणू शकतो आपण राजगडावरून झाली. प्रथमतः जेव्हा सुरू होण्याआधी मी म्हणजे उन्हाळ भ्रमंतीच्या आधी एकदा मी गेलो होतो राजगडच्या पायथ्याला. मित्राकडे गेलो होतो. तेव्हा त्यांची यात्रा होती, कुस्त्या वगैरे गावाकडे जसं होतात तसं. त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि आम्ही 3 मित्र गेलो होतो. ते पण रिक्षाने गेलो होतो त्या ठिकाणी. गेल्यानंतर कार्यक्रम, कुस्त्या वगैरे पाहणं हे सगळं झालं. मग आता तिथंच राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं, बट कुठेतरी भटकूया किंवा फिरूया असा आमचा विचार झाला. मग आम्ही राजगडच्या गुंजवणे गावात गेलो. गुंजवणेपासून तो स्टार्ट होतो, चोर दरवाजा जो मार्ग. तर तिथून आम्ही तेव्हा किल्ला पाहणं किंवा गड काय असतो हे फक्त ऐकलेलं होतं किंवा म्हणजे प्रत्यक्ष जाणं झालं ते प्रतापगड झालं, शिवनेरी झालं, कारण तिथं गाडी जाते. ते पण स्कूलमध्ये सहल होती त्यावेळेची गोष्ट. बट पहिल्यांदा असं आम्ही चालत पळत जसं जमेल तसं आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर ती मुवमेंट म्हणजे एवढं भारी वाटलं की यार काहीतरी अचीव केलंय किंवा आपल्या महाराजांनी एवढं म्हणजे ग्रेट केलेलं आहे काही गोष्टी की त्या ठिकाणी पोहोचलोय. म्हणजे महाराज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ठिकाणी जाऊन आलोय किंवा ते प्राऊड फील होतं. म्हणजे राजगड म्हणलं की अंगावरती शहारे येतात, असा तो माझा अनुभव आहे. तर त्यामुळे राजगड सगळ्यात जवळचा किल्ला. म्हणजे सगळेच आहेत, बट राजगडचं ते प्रेम खूप वेगळं आहे. किल्ल्यांचा विषय निघालाय, तुम्ही ट्रेकर आहात, तुम्ही ट्रॅव्हल ऑर्गनायझर आहात, अनेक किल्ल्यांवरती अनेक वेळा गेलायत तुम्ही, तुमच्या डोळ्यात दिसतंय मला ते. पण मी सुद्धा एक शिवप्रेमी किंवा प्रत्येकजण शिवप्रेमी, एक अनुभव असा येतो आजकाल की बरेच ग्रुप्स येतात, सहलीला येतात. तुम्हाला असं वाटतंय का की तिथे काही रूल्स लावले पाहिजेत ह्या ट्रेकर्ससाठी सभ्यतेच्या दृष्टिकोनातून? म्हणजे आजकाल व्हिडिओ व्हायरल होतात की कपल तिथे कुठल्याही पोझिशनमध्ये बसलेले असतात, कपडे कसलेही घातलेले असतात, की जसं मंदिरांमध्ये आजकाल कपड्यांचा नियम आलेला आहे किंवा आपण एखाद्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे, असे नियम गडकिल्ल्यांवरती लावलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? नियम लावणं गरजेचं आहे, बट जर प्रत्येकानेच ही गोष्ट मानली म्हणजे प्रिपेअर झालं की यार नाही आपण कुठल्या ठिकाणी जात आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले, त्या ठिकाणी आपण जातोय, तर त्या ठिकाणी आपला पेहराव, पोशाख कसा असावा ते प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. तिथं पिकनिक स्पॉट नाही येतो. क्या बात आहे. म्हणजे चला या चौपाटीवर जातोय, भजे खातोय किंवा चला या ठिकाणी ह्या व्ह्यू पॉईंटला जातोय फक्त आणि काहीतरी एन्जॉय करतोय, ती गोष्ट म्हणजे गडकिल्ले नाहीये. गडकिल्ले हे इतिहास आहे आपला. म्हणजे त्या ठिकाणी ते जिंकण्यासाठी किंवा त्याच्यावर महाराजांनी त्यासाठी खूप त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत केलंय. म्हणजे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा सर्वांसाठी. आणि ते आत्ता आपल्याकडं जे आहे तेच आपल्या म्हणजे वारसा म्हणून आपल्याकडं तेच आत्ता सध्या आहे. त्यामुळे त्याचं पावित्र्य जे जपणं आहे ते प्रत्येकाने पाळलंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे नियम तर लागू करावेत, मात्र प्रत्येकाने मनात एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबा आपण मी या ठिकाणी जात आहे किंवा महाराजांच्या माझ्या या गडकिल्ल्यांवर मी माझ्या जातोय, तर त्या ठिकाणी मी कसं गेलं पाहिजे आणि काय, हा प्रत्येकाने विचार करण्याचा नक्कीही गरज आहे. गड किल्ल्यांवरती आपण जातो, तुम्ही आता ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्यावरती खूप रिस्क असते. 2 लोक 4 लोक कोणताही ग्रुप, त्यांचे
जीवाची रिस्क तुमच्या हातात असते, म्हणजे त्यांना नेणं आणि सेफच. पण तरीसुद्धा काही गोष्टींमुळे असे प्रसंग घडतात की जिथे रिस्क वाढते. मग त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. गडाची झालेली दुरावस्था असेल, गड किल्ल्यांवरती झालेली पडझड असेल, तर याला फक्त निसर्ग जबाबदार नाही आहे, आपण पण जबाबदार आहोत. पण मग तुम्हाला काय वाटतंय की गड किल्ल्यांवरती प्रशासनाकडून म्हणून गव्हर्नमेंटकडून काय अजून सुविधा बेटर देता येतील, जेणेकरून सगळ्यांना तो इतिहास अनुभवता येईल आणि या क्षेत्रात करिअर पण वाढेल लोकांचं आणि एक उद्योजकता वाढेल? आत्ता बऱ्याच म्हणजे मला आठवतंय की बऱ्याच किल्ल्यांवरती असे बोर्डही लावलेले आहेत, जसं की रायगड पकडून चाला पुरातत्व खात्या अंतर्गत येतो. त्यामुळे इथं स्पेसिफिकली की या गडावरती कुठल्याही प्रकारचा कचरा करणं पण असेल, पण कचरा उचलणंही अलाउड नाहीये किंवा या ठिकाणी तुम्ही काही करू शकत नाहीये थोडक्यात. कचरा उचलणंही अलाउड नाही. हा असं आहे. तर या गोष्टी आहेत. मात्र प्रशासनाकडून किंवा शासनाकडून ह्या गोष्टी वेळेत होत नाहीयेत. वेळेत होत नाही त्याचा अर्थ त्यांच्याकडं जे काय प्रलंबित कामं असतील किंवा काय, आता अनेक जर NGO नसतील तर हे कार्य सरकारवरती लोड होणार आहे कुठल्याही गोष्टींचं. त्यामुळे बरेच गडकिल्ले संवर्धक आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की ग्रुप आहेत बरेचसे की ते त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करणं आहे, थोडीफार डागडुजी करणं आहे, ह्या कंटिन्यूच चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही ऐकलं की बाबा या गडावरती पाण्याचं टाकं पूर्ण स्वच्छ केलं. येस, म्हणजे पूर्ण हे झालेलं आहे, माती पडलेली किंवा चिखल गाळ साठलेला आहे, तर तो काढण्याचे कार्य केलं जातं. हे कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे सरकारनी थोडंफार जर यामध्ये अजून लक्ष घातलं किंवा सरकारनी एवढंच केलं की यार ज्या काही NGO आहेत त्यांना फक्त प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही हे करताय, कौतुकास्पद आहे, तुम्ही हे करा, शिवाय तुम्हाला काय लागत असेल तर सरकारकडून तरी मदत सांगा, म्हणजे आम्ही त्यासाठी उपाययोजना Yes. करतो. तर यामुळे होईल असं की आपले गडकिल्ले आहेत ते सुंदर पुन्हा होतील किंवा तिथं जे काय आहे टाक्या साफ होतील, ज्या थोडीफार भिंतींची डागडुजी आवश्यकता आहे त्या गोष्टी पण होतील. म्हणजे खूप सारे शिवभक्त आहेत जे की हे करायला तयार आहेत. फक्त ह्यामध्ये या गोष्टी होणं गरजेचं आहे की बाबा कोणासरी सोबत म्हणा किंवा राजाश्रय प्रोत्साहन, पाहिजे, राजाश्रय पाहिजे, तसं म्हणू शकतो आपण. ओके. ट्रेकिंग म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे डोंगरच असतात इन शॉर्ट. मग अगदी एव्हरेस्टपासून ते महाराष्ट्रातलं सर्वात उच्च शिखर कळसूबाई, पण प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी जायला लागणारे गिअर्स वेगळे असतात. उन्हाळ भ्रमंतीमध्ये तुम्ही गिअर विकता, ट्रेकिंगचे गिअर विकता, तर खास करून आपला जो क्राऊड आहे महाराष्ट्रातला तो सह्याद्रीमध्ये जास्त फिरतो, सह्याद्रीसाठी ॲडिक्टिव्ह आहे, वेगवेगळ्या वारंवार जातो तिथे. असे कोणते गिअर आहेत की जे मस्ट हॅवमध्ये येतात की तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला जावा नाहीतर 100व्या वेळाला जावा, हे मस्ट हॅव गिअर्स आहेत, हे तुम्ही बाळगलेच पाहिजेत फॉर युअर सेफ्टी आणि टू अवॉइड इंजुरी? नक्कीच. प्रथमतः शूज हा बेसिक नीड आहे ट्रेकसाठी, तो पण सह्याद्रीमध्ये 100% जर फिरताय तर CTR कोस्टर्स हाच एकमेव. याचं कारण त्याची जी ग्रीप आहे, पूर्वी मगाशी सांगितल्याप्रमाणे रबरची ग्रीप येते, जी की पावसाळ्यात मोस्टली ट्रेकचं प्रमाण जास्त होतं. पावसात भिजायचं आहे किंवा ट्रेक करायचं आहे. दुसरी गोष्ट हिवाळा, हेल्थ कॉन्शियस असतो व्यक्ती, हिवाळ्यामध्ये व्यायाम चालू होतात, ट्रेकिंग चालू होते बऱ्याच जणांची. तर एकदा अथवा 10 अथवा 100 वेळा ट्रेक हा ट्रेक आहे, असं नाही सांगू शकत की चला मी एकदाच जाणार आहे तर मग शूज नसला तर चालेल. बरोबर. ही मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक नीडमध्ये येस शूज येतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ट्रेकिंग पोल किंवा जी आपण पूर्वी बघतो काठी, येस ती गरजेची आहे. याचं कारण जंगल ट्रेक करत असतो, थोडंसं चढणं उतरणं असतं, तर ट्रेकिंग पोल हा येस बॅलन्सिंगसाठी खूप गरजेचा होतो किंवा मदत करतो. त्यामुळे या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत पाहिजेत. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या, जसं की मग चला ट्रेकिंग पॅन्ट झाली, बाकीचं
कॅप, हॅट, जसा ऋतू आहे त्याप्रमाणे तुम्हाला गिअर ते बदलावे लागतात. आता हे गिअर न घेता पण बरेच लोक येतात आणि जसं आपला मगाशी विषय झाला की टाइमपास म्हणून पण खूप लोक येतात. त्याच्यामुळे हे हायकिंग कल्चर थोडं डिस्टर्ब होतंय का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, कारण मगाशीचा जो प्रश्न होता की कपडे कसे परिधान करावे किंवा वेगळं, तर त्यातच हा मोडतो. आत्ता रील असेल किंवा चला माझा मित्र जाऊन आलाय किंवा माझ्या ओळखीतला हा जाऊन आलाय, माझी मैत्रीण जाऊन आली आहे, तर मला गेलंच पाहिजे, म्हणजे हे दाखवणं. त्यामुळे नॉर्मली अपघात होतात किंवा बरोबर आहे. ह्या काही गोष्टी घडतात. सेल्फी काढताना आजकाल किती जण Yes. पडतात आहे. येस, नक्की. त्याची माहिती नसणं, म्हणजे की बाबा फक्त हा गेलाय तर मला तिथं व्हिजिट करायची आणि मला ते माझ्या पोस्टला हवंय किंवा माझं रील त्या ठिकाणी हवंय, तर याचा अट्टहास असणं. हेच त्याऐवजी धोकादायक आहे. येस, ते होतं. त्यामुळे थोडंसं चालू आहे, म्हणजे आत्ता प्रॉब्लेमॅटिक चालू आहे की बाबा जे अपघात घडतायत की बाबा इकडून एवढ्या दूरून आलो, फक्त हे फिरण्यासाठी मित्रांसोबत आला होता, हे झालं होतं, त्यामुळे तिथं स्लिप झालो किंवा अंदाज नाही आला, ह्या गोष्टी त्यामुळे नक्कीच घडतात. त्यामुळे मग जे पॅशनेट ट्रेकर आहेत त्यांचं नाव खराब होतंय येस, नक्की म्हणू शकतो तसं. किंवा त्यांचं जे पॅशन आहे हा एक साहसी खेळच म्हणावं लागेल, त्याच्यात अडथळा येतोय. त्यांना जाण्यापासून रोखलं जाते, कधी कधी किल्ले बंद असतात अशा अपघातांमुळे आणि मग आपले ठरलेले नियोजन बिघडवतात. यामध्ये तसंच त्याच्याशीच रिलेटेड मला एक प्रश्न विचारते की असं कधी झालंय का की तुम्ही पूर्ण नियोजन केलंय, लोकांचे पैसे आलेले आहेत, सगळं आलेलं आहे, पण कुठल्याही एका कारणास्तव, नैसर्गिक असेल, शासकीय असेल किंवा पर्सनल कारणामुळे असेल, की तुमचा ट्रेक झाला नाही त्या दिवसानी, आणि असं असेल का आणि तुम्हाला त्यावेळेला काय फिलिंग आलं होतं? नक्कीच एवढे सारे म्हणजे ज्यावेळेस एखादा ट्रेक आयोजित केला जातो, केल्यानंतर पार्टिसिपेंट एंट्री करतात, त्यानंतर त्यांचा तो उत्साह खूप वेगळा असतो. काही जण पहिल्यांदा येत असतो, काही जणांना त्या ठिकाणी जाऊन म्हणजे ते माइंड चालू असतं, माइंडसेटमध्ये चला 8 दिवस राहिलेले आहेत, मला या दिवशी आता शनिवार आलाय, रविवार आलाय, मला मला या ठिकाणी जायचं आहे. तर असं होतं बऱ्याचदा. जसं की यामध्ये कारणं 2-3 पकडूयात आपण. एक तर अतिवृष्टी, नैसर्गिक. येस, ते नैसर्गिक पकडू शकतो. दुसरी गोष्ट आहे काही ॲक्सिडेंट झाला किंवा गर्दी मॅनेज न होणं एखाद्या ठिकाणी, त्यामुळेही ती प्लेस, ते ठिकाण, तो गड बंद केला जातो आणि नंतर त्याला काही काळ जातो, त्यामुळे ट्रेक कॅन्सल होतात. ह्या गोष्टी आहेत. तर हे अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत, ते होतात. तर असं बऱ्याचदा घडतं, म्हणजे प्रत्येक वर्षी हे सातत्याने चालू आहे. तुम्ही मगाशी सांगितलं तुमचा पहिला ट्रेक जो झाला तो राजगडला झाला आणि राजगड तुमच्या जवळ आहे, पण तुम्ही सिंहगडाच्या जवळ आहे रोज, तुमचं शॉप तिथं असल्यामुळे उन्हाळ भ्रमंती. मला सिंहगडाविषयी विचारायचं. 2008 साली मी ज्यावेळेला सिंहगडावरती पहिल्यांदा गेलो होतो, त्यावेळेला एक इतिहासप्रेमी म्हणून मी तेव्हाच फार दुःखी झालो होतो. एकंदरीतच सिंहगडावरती काय जे चाललेलं होतं, ज्या पद्धतीने प्रेक्षक येतात आणि आपण मगापासून बोलतोय कसे कपडे असतात, काय असतं आणि तिथे काय चाललेलं असतं, मला तर फार दुःख झालं की 2008 नंतर मी कधी सिंहगडावरती गेलो नाही आणि त्याच्यानंतर गेलो ते आत्ता तुमचा शूज घेतल्यावरच गेलो. परिस्थिती बदललेली नव्हती. तुमचं काय मत आहे सिंहगडाच्या एकंदरीत ट्रेकिंग कल्चरमध्ये चांगला बदल कोणता झालाय आणि काय वाईट बदल व्हायला लागलेत? सिंहगड म्हणू शकतो आपण पुणेकरांचा आत्मा आहे. जवळ सगळ्या, येस, सगळ्यांच्या जवळ आहे. पुण्यातलाच. येस, त्यामुळे पुण्यात येणारा म्हणजे पुण्यातला स्थायिक असू द्यात किंवा नॉन महाराष्ट्रीयन असू द्या, कुठलाही असू द्यात, म्हणजे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या व्यक्ती असू द्यात, कामानिमित्त आलेल्या असू द्यात, एकदा तरी इच्छा असते की यार सिंहगडला जायचंय. त्यामुळे सिंहगडवरती रेलचेल जी आहे कंटिन्यू चालूच असते आणि त्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की असेही ट्रेकर आहेत की प्रत्येक आठवड्यात सिंहगड वारी झालीच पाहिजे. म्हणजे प्रत्येक आठवड्यात ठरलेलंच आहे त्यांचं की शनिवार किंवा रविवार 100%. असेही काही ट्रेकर आहेत ज्यांना गर्दी अजिबात नको आहे, त्यांचा ठरलेला आहे, सोमवारी येतात, मंगळवारी येतात, गुरुवारी येतात, पण करतात. पण शनिवार आणि रविवार पकडला की
सिंहगडला येणं, कारण कोणाला मग भजी खायची आहेत, कोणाला झुणका भाकर खायची आहे, अशा प्रकारचेही ट्रेकर आहेत. त्यामुळं दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत. पण ह्या दोन्ही कंटिन्यूज चालूच आहेत. यामध्ये असं नाही आहे की म्हणजे प्रत्येकाचा पर्पज गडांवर येण्याचा खूप वेगळा आहे. कोणाचा इतिहास अनुभवाचा आहे, कोणाला फिटनेससाठी कोणाला यायचं आहे, क्या बात आहे. कोणाला फोटो काढायचे आहेत, कोणाला खानपान करायचं आहे. असा प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. कोणाला टाइमपास करायचा आहे, तो आलाय म्हणून मला यायचंच आहे असं पण. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी अनुभवायला येतात. त्यामुळे पण सिंहगड पुणेकरांसाठी नक्की वरदान आहे. त्यामुळे सिंहगडला प्रत्येकाने आलं पाहिजे. बट पर्पज काय आहे तो आपला पाहणं, की बाबा सिंहगडला यायचं म्हणजे आपल्या महाराजांनी हे निर्माण केलं आहे की चला सिंहगड पाहूयात. त्या दृष्टीने त्या इतिहासाच्या विचाराने ते आलं पाहिजे. तुम्ही सांगितलं ट्रेकिंगला जायला गिअर्स पाहिजेत, खास करून शूज असेल किंवा पोल असेल, इतर अनेक गोष्टी असतात, वॉटर बॅग असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. ज्याचा काय स्केल आहे किंवा किती त्याचं ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यावरती तो गिअर्स खरेदी करतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, नवीन घेताना आपण इंडियन प्राईस कॉन्शियस असतो आणि स्वस्तातल्या काहीतरी गोष्टी ऑनलाईन घेतो. मग अशा केसमध्ये उन्हाळ भ्रमंती ट्रेकिंग शूज प्रत्येकाला सिंहगडच्या पायथ्याला येणं शक्य नाही आहे. तुम्ही काय सिस्टीम लावली आहे की ते शूज किंवा त्याचं मार्गदर्शन लोकांना मिळेल यासाठी तुम्ही काय काय सुविधा केलेली आहे? येस, त्यासाठी आपली वेबसाईट आपण मध्यंतरी लॉन्च केली आहे, ctrshoestore.com. ओके. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन कुठेही असाल तिथं तुम्ही मागवू शकता. तिथे तुम्हाला ते भेटून जाईल. ओके. त्याशिवाय नंबर्स आहेत, म्हणजे आपले 2 स्टोअर लोकेशन आहेत. एक तर डोंजे फाटा, ओके. दुसरं जे आहे ते धायरीमध्ये. बरं. तर दोन्ही ठिकाणी येऊन तुम्ही घेऊ शकता पर्सनली. अदरवाईज ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आपली चालूच आहे. ओके. त्यामुळे वेबसाईट जास्त बेस्ट ऑप्शन, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता. ट्रेकिंगच्या गिअर्समध्ये तुम्ही सांगितलं की शूज फार महत्त्वाचा विषय आहे आणि एक पहिला ट्रेक असो किंवा शेवटचा ट्रेक असो शूज पाहिजे. मग शूजमुळं जे काही ॲक्सिडेंट होतात, युजली पाय घसरतो, जास्तीत जास्त गड किल्ल्यांवरती ॲक्सिडेंट होतात ते पाय घसरतो. मग ते खरंच फुटवेअरमुळे होतात चुकीच्या की हे एक फक्त अफवा आहे, काय म्हणजे त्याच्या मागचं ट्रूथ काय आहे? नक्कीच मी म्हणेल की जे काही अपघात होत आहेत तर त्या ठिकाणी जर ज्याचा अपघात होतो त्या व्यक्तीच्या पायात जर शूज असेल, स्पेसिफिकली शूजमध्ये पण प्रकार आहेत. रेग्युलर ट्रेक शूज आहे, हाय अँकल उंचवाले शूज येतात. तर हाय अँकलचा बेनिफिट हा आहे की आपला पाय ट्विस्ट होत नाही. कारण गडावरती किंवा ट्रेक करताना कुठलाही ओबडधोबड रस्ते आहेत, प्लेन सरफेस मोस्टली नसतो चढताना उतरताना. तर ही गोष्ट तर आहेच आहे. त्यासोबत लक्ष नसणं किंवा त्या जागेची माहिती नसणं, यामुळे पण हे अपघात होतात. पण जर का प्रॉपर गिअर असतील तर मात्र जेवढे काही अपघात होत आहेत त्यामध्ये 100% खूप बदल होईल किंवा टाळता येतील. येस, नक्कीच टाळता येतील. उन्हाळ भ्रमंतीचा विषय आहे, तुम्ही नाव पण छान दिलं आहे, उन्हाळ भ्रमंती. या भ्रमंतीमध्ये तुमच्या सहचारिणी तुमच्यासोबत आहेत, कीर्ती मॅडम. तुम्ही दोघं मिळून हा सगळा व्यवसाय चालवता. काय होता ह्याच्या मागचा थॉट की दोघांनी मिळून हे करायचं आहे? युजली घरातून सपोर्ट फार कमी मिळतो अशा उन्हाळक्या करायला. तर काय केलं तुम्ही, असं कन्व्हिन्स केलं की दोघं मिळून उन्हाळक्या करताय हल्ली? आता प्रत्येक ग्रुपमध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, ते येतात. तर महिलांना कम्फर्टेबल, जसं की मधला प्रश्न झाला की कम्फर्टेबल फील होण्यासाठी किंवा असं काही झालं आहे का की विश्वासाने येणं, तर तीच एक गोष्ट होती की दोघांनी मिळून. येस, ती आपला 8 मार्च महिला दिनानिमित्त ट्रेक आयोजित केला होता मी. बरं. तर त्यावेळेस पहिल्यांदा ती आली होती ट्रेकमध्ये. तर आल्यानंतर सर्व जे काही तिने पाहिलं किंवा नियोजन सर्व तिला आवडलं, कारण तिला भटकण्याची आवड होतीच पहिल्यापासून. तर त्यानंतर मग पुन्हा ट्रेकला येणं हे होत राहिलं आणि त्यानंतर ती सुरुवात झाली आणि मग पुन्हा ॲज एक लीडर म्हणून लेडीज हवीच आहे हा एक विषय झाला होता. त्यामुळे हे ट्रेकिंग
एकत्र सुरू झालं आणि लीड करता करता ह्या गोष्टी सर्व पुढे आल्या, किंवा तिलाही फिरणं आवडतंच, मलाही आवडतं. तर दोघाच्याही ज्या आवडी आहेत त्या एकच असल्यामुळे तुम्ही एकत्र येऊन Yes. हे सुरू ठेवले. म्हणजे लोकांची लव्ह स्टोरी डेटिंगनी होते, तुमची ट्रेकिंगनी झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता ह्या दोघांच्याच ह्याच्यावरून प्रश्न विचारतो. तुम्ही दोघांनी असे कुठले ट्रेक केले का, आणि ज्यातून तुम्हाला असं वाटतं की हा लाईफ लेसन आहे जो कपलनी ट्रेक करताना लक्षात घेतला पाहिजे? अगदी एखादा छोटासा कुठलाही प्रसंग. आम्ही मध्यंतरी एक प्लॅन केला होता, दातेगड. बर. दातेगड हा कोयना क्षेत्रात येतो, ओके. साताराच्या पुढे. बर. तर आम्ही असंच अचानक प्लॅन ठरला, जायचं. चला यार जायचंय. तर निघालो दुपारी, संध्याकाळी तिथं पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यानंतर काहीच प्लॅनिंग नव्हतं की यार काय करायचं एक्झॅक्टली. म्हणजे तिथला कॉन्टॅक्ट होता, बट तो कॉन्टॅक्ट नाही लागला. त्यामुळे राहणं वगैरे हे नियोजन तिथं गेल्यानंतर होईल असा विषय होता, बट ते झालं नाही. त्यानंतर आम्हाला परत काही कॉन्टॅक्ट जवळचे काढून त्या ठिकाणी आम्हाला जाऊन राहावं लागलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी तिथे यावं लागलं. मग तो ट्रेक करून पुन्हा आम्हाला म्हणजे त्या दिवशीचं थोडंसं म्हणजे हे वाटलं की यार तिथं सेफली राहायला पण भेटलं पाहिजे जर आपण जातोय. खास Yes. करून महिलांना सोबत घेऊन बरोबर. जातोय तर ती नक्की गोष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे किंवा ती तिथं सोय असली पाहिजे. नाहीतर रिस्क ऐन वेळी कारण तिथं होऊ शकते. आमच्यासोबत टेंट होता, सगळं होतं, मात्र गैरसोय. कपल्ली राहणं किंवा मग पुढं ज्या गोष्टी सेफ्टी म्हणा, कारण दोघेच होतो आम्ही. बरोबर. कारण आम्ही ऑड डेला तिथं गेलो होतो. कारण पब्लिक जनरली असतं शनिवार रविवार या दिवशी म्हणजे भ्रमंती करत असतं. पण ती नक्की गोष्ट आहे की त्यावेळेस तो विचार करून जाणं गरजेचं आहे की आपलं नाईटला जातोय, स्टेला तर स्टे हवा आहे महत्त्वाचा, आणि नंतर त्या गोष्टी बघायच्या. तुमच्या ब्रँडचं नाव उनाड भ्रमंती आहे, पण खऱ्या अर्थाने आपले गड किल्ले हे त्या उनाडक्या करण्यासाठी नसून ऐतिहासिक भ्रमंती किंवा इतिहास जाणून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या उनाडक्या करण्यासाठी आहे. याचा आत्ता यंग जनरेशनला विसर पडला आहे का? मला तुमचं परखड मत हवं आहे. म्हणजे आत्ता प्रत्येक पब्लिक वेगळं आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. बरोबर आहे. कारण प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. किती पर्सेंटेज आहे हे उनाडक्या करणारे लोक जे उनाडक्या खरंच फालतूगिरी करायला येतात गडांवरती? नक्कीच ह्याचं प्रमाण 50% 100%च आहे. म्हणजे 50% तर आहेच. कारण जेन्युन असणं, अदरवाईज ज्यांना खरंच इतिहास माहीत करून घ्यायचा आहे किंवा ज्यांना एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे किंवा जायचंय बाबा महाराज त्या ठिकाणी होते किंवा अनुभवायचा आहे. येस, तर ती संख्या तशी कमी आहे. आणि बाकीची संख्या म्हणाल तर फक्त फोटो, रील आणि जे पुन्हा तेच आहे की दाखवायचंय किंवा ह्या गोष्टी फालतूगिरी. बऱ्यापैकी म्हणजे चला ऍक्च्युली फालतूगिरी Yes, म्हणता येईल yes. त्याला. याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनातली भावना आहे. याच्यामध्ये परप्रांतीयांचा जास्त समावेश आहे का? कारण त्यांना आपल्या इतिहासाची कल्पना नाही आहे. येस, परप्रांत्यांचा समावेश आहे, थोडाफार आहे. कारण त्यांचं जे आता आय टी क्षेत्रामध्ये बरेचसे परप्रांतीय आहेत, ते विकेंडला त्यांचं चालू असतं, विकेंडला जायचंय. पार्टी किंवा ज्या गोष्टी ते सोडून चला आता हा माझा मित्र किंवा हा व्यक्ती या ठिकाणी जातोय बाबा, या गडावरती जातोय, या ट्रेकला जातोय, तर तिथं मी जावं. पण येणार. बट त्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. म्हणजे स्मोकिंग होते, अल्कोहोल बऱ्यापैकी होतं, तर या गोष्टीचेही अनुभव येतात. अजून तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणू शकतो आपण, म्हणजे तो विचित्र आहे की बाबा जी आता वल्गर विचित्र गाणी आहेत ते स्पीकर आणून मोठ्या आवाजात गड किल्ल्यांवरती लावणं, म्हणजे चालू ठेवणं, इतरांना डिस्टर्ब करणं असेल, किंवा तिथलं प्रत्येक गोष्ट, तिथली माती, तिथली झाडं, तिथले पशुपक्षी, वेली, सर्व जेवढा काही निसर्ग आहे तो त्यांना आपल्यापासून त्रास होईल असं वर्तन खऱ्या अर्थाने झालं नाही पाहिजे. बट ते विसरलं जात आहे किंवा बऱ्याच गोष्टी बरेच जण इग्नोर करतायत की यार चला आपल्याला काय करायचंय, याही गोष्टी येत आहेत. त्यामुळे मी बऱ्याचदा मलाही अनुभव येतो. मी पायथ्याला गडाच्या बऱ्याचदा असतो, सिंहगडाच्या, त्यावेळेस माझ्याकडून नक्की होतं की कोणी स्पीकर लावलेला असेल त्यांना मी नक्की सांगतो की येस
आवाज कमी कर, अदरवाईज तू ते गाणं बदल किंवा बंदच कर. कारण तुला हवंय हेडफोन लाव, तुला तुझ्या हवंय तू ट्रेकसाठी आलेली आहेस जे आहे ते, त्या ठिकाणी इतरांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन करू नकोस. ट्रेक करून निवांत तू जाऊ शकतेस. ह्या गोष्टी नक्की घडतात. ह्या गोष्टी घडतात कारण की आपण ग्रुपनी जातो, वेगवेगळ्या कल्चरची लोक सोबत असतात, IT क्षेत्र आहे वगैरे. अशा ग्रुप्सना कंट्रोल करण्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या ज्या ट्रिप्स आहेत, उन्हाळ भ्रमंतीच्या ज्या ट्रेकिंगच्या ट्रिप्स आहेत, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत? 1, 2, 3, 4. एक अजेंडा आहे उन्हाळ भ्रमंतीचा. ओके. म्हणजे टॅगलाईन्स अशी आहे की ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती. म्हणजे प्राधान्य याला आहे की इतिहास जपला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहात तर त्या ठिकाणी फक्त तुमच्या पाऊलखुणा सोडून यायच्यात, ना की क्या तिथलं बात आहे. फुल तोडायचं आहे, तिथलं एखादी काठी तोडायची आहे, कुठंतरी नाव करून यायचंय. हा अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही. सिम्पल पहिला मुद्दा. म्हणजे ते स्पेसिफिकली डिस्क्रिप्शनमध्येच आहे की तुम्ही येताय, तुम्हाला फुटप्रिंट सोडायचे. सेकंड थिंग, तुम्ही येताय तर कुठल्याही प्रकारचं तिथं म्हणजे व्यसन नाही चालणार आहे. ठीक आहे, तुम्ही स्मोक करताय, तुम्ही घरी करा, तुमचं जे काय कम्फर्टेबल करा. ठिकाण ते करा, बट इथे नाही चालणार. तर हे प्रामुख्याने हे मुद्दे 100% आमच्याकडे आहेत. तुम्ही कपडे परिधान करताय, पूर्ण कपडे घाला, जेणेकरून हा एक इतिहासातला भाग आहे किंवा तुम्ही तिथे येताय. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ती प्रामुख्याने आम्ही पाळतो आणि त्या कुठेही त्याला कॉम्प्रोमाइज आम्ही उन्हाळ भ्रमंती करत नाही. हे 100% आहे. आणि कोणकोणत्या गटांचे, म्हणजे महिला, मुलं, पुरुष, असं कसं गट असतात तुमचे? म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत खास करून आजकाल लहान मुलांना इतिहास आणि TV कल्चर, रील कल्चर आल्यामुळे लहान मुलांचं काय गट असतात? कसे पालकांनी तुम्हाला कसं अप्रोच केलं पाहिजे? आत्ता प्रामुख्याने जे उन्हाळ भ्रमंतीचे ट्रेक होतात ते सर्व मिक्स ग्रुप. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तरी आत्ता जे शहरामध्ये कल्चर आहे, फक्त जॉबमुळे वेगळं राहावं लागतंय. म्हणजे त्यांना आजी आजोबा भेटत नाहीत पकडून चला. म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. येस. त्यामध्ये असंही होतं की लहान मुलगा आहे, पकडा चला 4 वर्षाचा आहे, त्याचं स्कूल सकाळी आहे, दुपारी सुटलं की त्यांना पानाघर आहे किंवा या गोष्टी होतात. बट उन्हाळ भ्रमंतीसोबत बऱ्याच जणांना आजी भेटलेल्या आहेत, त्यांच्या त्या ट्रेकमध्ये आजोबा भेटलेले आहेत. कारण वयवर्ष 4-5 पासून ते 80-85 वर्षापर्यंत एकाच ट्रेकमध्ये सगळे येतात. असं स्पेसिफिकली असं नाही की चला फक्त 10 वर्षाचेच क्रायटेरिया केलेला आहे किंवा असेच. त्यामुळे बरेचसे ग्रुप ही अप्रोच आहेत की सिनियर सिटीजन, त्यांचा ग्रुप, त्या प्रकारे त्यांना हीच गोष्ट हवी ते ऑर्गनाईज करतो आम्ही. त्यासोबत कॉर्पोरेट ग्रुप आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बट तुम्ही फ्लेक्झिबल आहे, कुठल्याही ग्रुपवरती नक्की 100% कुठलाही ॲडजस्ट होऊ शकतं. येस. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही अशा एका क्षेत्रात काम करताय जे ते इतिहास, लोकांचं आरोग्य, निसर्ग, सामाजिक सलोखा या सगळ्या गोष्टींचा समावेश येतो. उन्हाळ भ्रमंतीला घेऊन तुमचं काय व्हिजन आहे? कुठे बघताय तुम्ही उन्हाळ भ्रमंतीला पुढच्या 5 वर्षात? उन्हाळ भ्रमंती हे एकमेव असं नाव असेल जे की कुठल्याही व्यक्तीला, जेवढे काही आपण प्रश्न विचारले, महिला असेल, सर्व ट्रेकर्स असतील, त्यांना एक विश्वास की बाबा नाही, ही उन्हाळ भ्रमंतीकडेच मी जाणार. दुसरी गोष्ट, जे काय ट्रेकिंग गिअर्स वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट उन्हाळ भ्रमंतीकडे योग्य क्वालिटी, योग्य किमतीत 100% भेटेल याची हमी. आणि हे व्हिजन आहे आणि हे पूर्णत्वास जात आहे किंवा लवकरच ते पूर्ण होईल. तुम्हाला आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे व्हिजन अचीव व्हावं आणि तुमच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला नव्याने कळावा. तिथली सभ्यता काय असते, गडकिल्ल्यांवरती तुमचं आचरण, तुमचा पोशाख, तुमचा पेहराव कसा असावा याचं ज्ञान मिळावं. सरकार असेल, इतर NGO असतील, ते करत असलेलं काम गडकिल्ल्यांवरती जपलं जावं, महाराजांचा इतिहास जपला जावा, हीच प्रार्थना. आलात तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. येस, खूप धन्यवाद तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल. हे होते जितेंद्र शिंदे आपल्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये.
जिथे आपण त्यांच्याशी बोललो मुद्द्याचं. त्यांनी दाखवून दिलं की तुमची जर इच्छाशक्ती असेल तर तुमचं पॅशन त्याचं तुम्ही व्यवसायात रूपांतर कसं करू शकता. त्याचबरोबर सोशल कॉज कसा जपू शकता. गडकिल्ल्यांवरती जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे, जीवितहानी असेल, मालहानी असेल, ह्याची कशी काळजी घेतली पाहिजे. एकदा नक्की त्यांच्या उन्हाळ भ्रमंती या सिंहगड रोड किंवा धायरी जवळील शॉपला भेट द्या. वेगवेगळ्या प्रकारचे शूज, इतर गिअर, पोल, ट्रेकिंग पोल अशा सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तुम्ही स्वतः ट्रेकर असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव काय आहे. आणि आमच्या पुढच्या एपिसोडसाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयावरती, नव्या मुद्द्यावरती. तोपर्यंत धन्यवाद.